नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विधान परिषदेसाठी आज मतदान. भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात भाजपचे 1 खासदार, 3 मंत्री, 8 आमदार असूनही निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीत खदखद आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पवार गटालाही अस्तित्वाची चढाई करावी लागणार आहे. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी सर्वाधिक चुरशीची लढत ही सांगली सातारामध्ये होताना दिसत आहे. भाजपकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उद्योजक अभयसिंह जगताप निवडणूक लढवत आहेत. सर्वाधिक मतदार असतानाही भाजपसह महायुतीमध्ये अद्याप अनिश्चितता आहे. भाजपने आपले मतदार 2 दिवसापूर्वी अज्ञातस्थळी पाठवले, तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांमध्ये सुरुवातीला नाराजी असली तरी आता पक्षश्रेष्ठींनी आदेश काढल्याने त्यांनाही मतदानाबाबत दिशा देण्यात आलेली आहे. मात्र वरिष्ठांचे आदेश आले तरी स्थानिक पातळीवर त्याबाबत सहमतीचे मोठे आवाहन आहे. आमदार असे तगडे संख्याबळ पाठीशी असतानाही निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महायुतीला मतदार सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यातूनच मतदारांना मतदानाच्या 2 दिवस आधीच अज्ञातस्थळी हलवण्यात आलं आहे. अस्तित्व हरवलेल्या पवार गटाची या निवडणुकीतील लढाई देखील जगण्या मरण्याची आहे. एकेकाळी जिल्ह्यात दबदबा असलेल्या या पक्षाचे आता नगण्य अस्तित्व आहे. गेल्या काही निवडणुकीत सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. यातूनच ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची ठरली आहे.